नमस्कार। आज चैत्र शुक्ल द्वितीया शके 1935 सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांना मोक्का लावण्याची आमदार एकनाथ शिंदे यांची मागणी। महापालिकेच्या कारवाई विरोधात मुंब्र्यात कडकडीत बंद आणि देशातील नागरिकांनी देश उभारणीसाठी सहकार्य करण्याचं केंद्रीय मंत्री CP जोशी यांचं आवाहन। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। अनधिकृत बांधकाम करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी केली आहे। ठाणे महापालिकेमध्ये अनधिकृत बांधकामासंदर्भात एका विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेपूर्वी पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी ही मागणी केली। अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी सध्याचे कायदे अपुरे असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। ठाण्यातील 2010 पूर्वीच्या अनधिकृत आणि धोकादायक असलेल्या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना शिवसेना बेघर होऊ देणार नाही। अशा अनधिकृत आणि धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचं MMRDA आणि BSUP सारख्या योजनांद्वारे पुनर्वसन करावं अशी मागणीही शिंदे यांनी केली। अनधिकृत इमारत बांधताना अशा इमारतीवर कारवाई होऊ नये म्हणून बोगस माणसं इमारतीत ठेवून अशा इमारती बांधल्या जातात। शिवसेना अशा मंडळींच्या कधीही पाठीशी राहणार नाही असंही त्यांनी सांगितलं। सध्या नवीन होत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणीही शिंदे यांनी यावेळी केली। सध्याच्या दिवसात अधिकृत घरं महाग असल्यामुळे अनेक जण स्वस्तात मिळणाऱ्या अनधिकृत घराचा आसरा घेतात। त्यांना बेघर होऊ देऊ नका असं सांगून शिवसेना त्यांच्या पाठीशी असेल असंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। ठाणे महापालिकेनं मुंब्र्यातील अनधिकृत बांधकामांवर सुरू केलेल्या कारवाईच्या विरोधात मुंब्रावासियांनी कडकडीत बंद पाळून निषेध व्यक्त केला। शिळफाटा इथे अलीकडेच 7 मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 74 जण मृत्युमुखी पडले होते। त्यानंतर पालिका प्रशासनाच्या एकूणच भूमिकेवर कठोर टीका झाली। या टीकेनंतर खडबडून जाग्या झालेल्या पालिका प्रशासनानं मुंब्र्यातील अनधिकृत बांधकामांविरोधात एक जोरदार मोहीम सुरू केली। या मोहिमेअंतर्गत पालिका प्रशासनानं मुंब्र्यातील अनधिकृत इमारतींवर कारवाई सुरू केली। अनधिकृत इमारतींना कोणत्याही नागरी सुविधा पुरवू नयेत असे आदेश पालिका प्रशासनानं काढले। 2 दिवसापूर्वी पालिका प्रशासनानं मुंब्र्यातील रहिवासी राहत असलेल्या अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यासाठी या इमारतीतील रहिवाशांना बाहेर काढलं आणि या इमारतींवर कारवाई केली। यामुळे येथील जनमत संतप्त झाले। लोकांना बेघर करून पालिका प्रशासन काय साधू पाहत आहे असा प्रश्न येथील नागरिकांना पडलाय। पालिका कारवाईचा निषेध करण्यासाठी आज मुंब्र्यात कडकडीत बंद पाळण्यात आला। यामुळे नेहमी गजबजलेल्या भागात आज शांतता दिसत होती। मुंब्रा, दिवा, कौसा, शिळफाटा, कल्याण फाटा या परिसरात बंदचा प्रभाव जाणवत होता। पालिका प्रशासनानं रहिवाशांना बेघर करण्यापेक्षा यावर काही वेगळी उपाययोजना करावी असं मुंब्रावासियांचं म्हणणं आहे। शिळफाटा दुर्घटना प्रकरणात पोलिसांनी आणखी 2 अटक केल्यामुळे आता या प्रकरणी अटक केलेल्यांची संख्या 15 झाली आहे। शिळफाटा दुर्घटना प्रकरणातील बांधकाम व्यावसायिकाचा भागीदार रतमुल्ला चौधरी आणि महापालिकेचे निलंबित सहाय्यक आयुक्त श्याम थोरबोले अशा 2 गुन्हे अन्वेषण शाखेनं अटक केली आहे। थोरबोले यांना 23 जानेवारीला दिवा येथील एका बेकायदा चाळीवर कारवाई न करण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं होतं। श्री धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानातर्फे कोपरीतील संत तुकाराम मैदानात चैत्र नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आले। या नवरात्रोत्सवासाठी पुरातन लेण्याची प्रतिकृती तयार करण्यात आली असून त्यात धबधबा, वृक्षराजी, पुरातन मूर्तीच्या प्रतिकृती उभारण्यात आल्या आहेत। या नवरात्रोत्सवात नवकुंडात्मक सहस्रचंडी महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं असून यासाठी 101 वेदसंपन्न पुरोहितांना खास पाचारण करण्यात आल्याचं शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। या उत्सवात सुप्रसिद्ध संबळवादक सुलभा सावंत यांचं संबळवादन, चंदाबाई तिवाडी यांचं भारूड, महाराष्ट्रीयन पद्धतीचा भोंडला, राजेश मंडोली यांची राजस्थानी संगीत संध्या, प्रिन्स साई कालीराम साहेब यांचा झुलेलाल साहेब जी का बहेरान अशा विविध बहुभाषिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याचं आमदार एकनाथ शिंदे यांनी सांगितलं।
धर्मराज्य पक्षातर्फे दुष्काळग्रस्त बांधवांसाठी जमा करण्यात आलेलं धान्य जालना जिल्ह्यातील कुंभार घनसावंगी तालुक्यातील पिंपळ गावात वाटप करण्यासाठी रवाना करण्यात आलं। उपजिल्हाधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवून या धान्य असलेल्या वाहनांना जालन्यासाठी रवाना केलं। दुष्काळग्रस्तांसाठी मदत फेरी काढून हे 15 ते 20 टन धान्य जमा करण्यात आलं होतं। गहू, ज्वारी, बाजरी, डाळ अशा धान्याच्या रूपानं ही मदत गोळा करण्यात आली होती। गोरगरीब वस्त्यांपासून ते उच्च मध्यम वर्गीयांपर्यंत सर्वांकडून प्रेमानं जमा करण्यात आलेलं हे धान्य आज जालन्याकडे रवाना झालं। लोकांच्या भावनांशी खेळणाऱ्या आणि देशाच्या विकासाच्या आड येणाऱ्या लोकांच्या मागे न राहता देशातील नागरिकांनी देश उभारणीसाठी सहकार्य करावं असं आवाहन केंद्रीय महामार्ग आणि वाहतूक मंत्री CP जोशी यांनी केलं। जिल्ह्यातील तवा इथे उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक टोलिंग सिस्टीमचं उद्घाटन आज झालं। त्यावेळी बोलताना त्यांनी हे आवाहन केलं। केंद्र शासनाने उत्कृष्ट प्रशासनासाठी अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत। देशात मोठे प्रकल्प उभारून देशाचा विकास 6% 9% नेण्यासाठी सहकार्य करायचं की नाही याचा निर्णय घेण्याची आता वेळ आली आहे। त्यांनी यासाठी काही देशांची उदाहरणं दिली। हे देश विकासाच्या बाबतीत मागे पडले असून त्यांना आपल्या देशाचाही विकास होऊ नये असं वाटतंय। टोल नाक्यावर उभारलेल्या या यंत्रणेमुळे टोल नाक्यावरील गळतीचं थांबणार नाही तर वाहन चालकांचा वेळही वाचणार आहे। त्याचबरोबर नक्की किती रक्कम गोळा होते याचा लेखाजोखाही योग्य तऱ्हेने राखला जाईल असं जोशी यांनी सांगितलं। अशा पद्धतीने टप्प्याटप्प्यानं येत्या 2 वर्षात देशातील 220 टोल नाक्यांचं अत्याधुनिकीकरण केलं जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सध्या टोल नाक्याचं अत्याधुनिकीकरण करण्यात आलं असलं तरी संगणकीकृत आणि मानवीय हस्तक्षेप अशा दोन्ही पद्धतीनं काम चालू राहील, कारण एका दिवसात नवीन बदल होऊ शकत नाही असंही त्यांनी सांगितलं। 1960 मध्ये या महामार्गासाठी जागा दिलेल्या शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई अद्याप मिळाली नसल्याचं जोशी यांच्या निदर्शनास आणलं असता त्यांनी याचा प्रस्ताव आपल्याकडे पाठवावा। 7 दिवसात त्यावर निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली। सोशल नेटवर्कच्या माध्यमातून रस्त्याच्या दुर्दशेविषयी तक्रार करता येईल, यावर संबंधित प्रकल्प संचालक व्यक्तिशः लक्ष घालून कारवाई करेल असंही त्यांनी स्पष्ट केलं। देशामध्ये रस्त्यांचं जाळं उभारलं जात असून नागरिकांनी त्याचा योग्य तऱ्हेने वापर करून देशाच्या उभारणीत आपला हातभार लावावा असं आवाहन CP जोशी यांनी यावेळी केलं। आता निवास वार्ता। ठाण्यात खरेदी विक्री तसंच भाड्यानं उपलब्ध असलेल्या जागांची माहिती देणारं सदर नौपाडा परिसरात 3ऱ्या माळ्यावर असणारा 1 BHK फ्लॅट भाडेतत्वावर देणे आहे। 1.5 लाख रुपये डिपॉझिट आणि 15,000 रुपये भाडं अपेक्षित। अधिक माहितीसाठी आपण DG असोसिएटशी 97 697 99 971 अथवा 2 536 0007 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता।